नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. बुधवार मोठी संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजेच 24 जुलैला या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे, आषाढ महिन्यातील. यावेळेस आपल्याला काही उपाय करायचे आहे. संकष्टी चतुर्थी तर आपण प्रत्येक महिन्याला करतो. पौर्णिमा झाल्यानंतर 4 दिवसाने प्रत्येक वेळेस चतुर्थी येत असते. या चतुर्थीला खूप सारे महत्त्व असते. आपण या दिवशी श्री गणेश बाप्पाचे स्मरण करत असतो, त्यांचा उपवास करत असतो, त्यांची भक्तिभावाने सेवा करत असतो. या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. त्या उपायाने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होणार आहे. कितीही मोठं संकटात असू द्या, ते दूर होणार आहे. आपल्या इच्छा, आपली मुलं व्यवस्थित अभ्यास करत नाहीत, सर्व काही याने दूर होणार आहे. कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणतात. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी, संकटे नावाला सुद्धा उरणार नाहीत. कितीही कठीण इच्छा असू द्या, तुमची पूर्ण होणारच आहे. तर आज आपण हा उपाय पाहत आहोत. त्या उपाय केल्यानंतर आपले सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आपले कोणतेही कितीही मोठं संकट असू द्या, ते मार्ग सर्व तुमचे मोकळे होणार आहेत. त्याच्यामुळे आज आपण उपाय पाहत आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला, तुमच्या थोडा जरी उपयोगाचा असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपती नम, श्री गणेशाय नम लिहायला देखील विसरू नका. चला पाहूया आज कोणता उपाय आहे. ते केल्यानंतर आपली कोणतीही कठीण इच्छा असू द्या, ते पूर्ण होणारच आहे. बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे, त्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा उपाय करू शकता. तुम्हाला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत. 11 पानं घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पानं पिकलेली, पिवळी पडलेली किंवा खिडकी जाळी लागलेली नसावी, स्वच्छ पानं असावी. ती पानं स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून पुसून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक गंध तयार करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला हळद आणि तूप मिक्स करायचं आहे. त्याचा तुम्हाला एक तिलक बनवायचा आहे. ते मिक्स केल्यानंतर तुम्हाला 11 पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. 11 वेळा स्वास्तिक काढायचं, म्हणजे 11 पानावर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकामध्ये 4 बिंदू सुद्धा आले पाहिजे आणि साईडच्या रेषा देखील आल्या पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे. तुम्हाला नंतर लाल कलरचा दोरा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे लाल कलरचा दोरा नसेल तर तुम्ही कुंकवाने त्याला लाल करायचं आहे आणि तुम्हाला या आंब्याच्या पानाचं तुम्हाला तोरण तयार करायचं आहे. त्या दोऱ्याने तोरण तयार केल्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे तोरण आहे ते तुम्हाला त्या दरवाजाला, म्हणजेच मुख्य दरवाजाला तुम्हाला तोरण बांधायचं आहे. तोरण बांधल्याच्या नंतर तुम्हाला विधिवत, म्हणजेच तुम्हाला दरवाजाची पूजा करायची आहे. धूप दीप लावायचं आहे. त्याच्यानंतर दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि देवाची, उंबरठ्याची आणि दरवाजाची तुम्हाला पूजा करायची आहे. त्या अगोदर आपण देवपूजा करत असतो. देवाच्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला शुद्ध तुपाचा, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला दिवा लावायचा आहे. तुम्ही संध्याकाळी जर हा उपाय करत असाल तर तुळशीला दिवा लावायचा, अगरबत्ती धूप लावायची, मग हा उपाय करायचा. दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी कधी दुपारी तुम्ही ही उपाय करत असाल तर तुम्ही देवाच्या समोर दिवाही असलाच पाहिजे, धूप अगरबत्ती असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. सर्व स्वच्छ केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. हे तोरण बांधल्यानंतर तुम्ही जी इच्छा आहे, तुमचं कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही तर ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे. आणि आपल्या प्रवेशद्वारासाठी याच्यासाठी बांधायचं आहे आंब्याचं तोरण. ती नकारात्मक शक्ती असते. आपल्या इच्छा, कुठली नकारात्मक शक्ती आणि चांगली ते सुद्धा तिथूनच येत असते. म्हणजेच अलक्ष्मी आणि लक्ष्मी तिथूनच प्रवेश करत असते. त्याच्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजालाच तुम्हाला तोरण बांधायचं आहे. आंब्याच्या पानाचं खूप सारं महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे आणि शास्त्रानुसार देवामध्येही, देवपूजा करतानाही खूप सारं महत्त्व आहे. देवाच्या पूजेला पहिलं आंब्याचं पान लागतं. कलशपूजन असो किंवा आपण सजावट असो किंवा तोरण असो, त्याच्यामुळे आंब्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा कर्करोग असो, मधुमेह असो, हे आंब्याच्या पानाने किंवा आंब्याने सुद्धा हे रोग बरे होत असतात. त्याच्यामुळे या
आंब्याच्या पानाला खूप खूप असं महत्त्व आहे. त्यामुळे आपण कोणत्याही शुभ कार्य असो किंवा देवाची पूजा असो, आपण आंब्याचं पानाला खूप महत्त्व देत असतो. त्याच्यामुळे आंब्याच्या ढोळ्याशिवाय कोणतेही शुभ कार्य होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही उपवास तर केलेला असणार, त्या दिवशी तुम्हाला ओम ग गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. या जपामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होणार आहे. तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नाही. तुमची मुलं अजिबातच ऐकत नाही, तर मुलासाठी आईने हा उपाय करायचा. तुमची मुलं अजिबातच ऐकत नाही, अजिबात अभ्यासात प्रगती नाही, तर खूप वेड्यासारखं करतात किंवा कोणाचंही ऐकत नाहीत, उलट बोलतात, किंवा तुमची मुलं मोठी आहे, त्यांच्या नोकरीमध्ये काही अडचण आहे किंवा त्यांचा विवाह जमत नाही, काही तुमच्या मुलांविषयी काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही नजरबाधा झालेली आहे, अशा वेळेस तुम्ही श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन 108 हिरवे मूग त्यांना अर्पण करायचे आहेत. असे केल्यामुळे तुमच्या मुलांमध्ये खूप सारी प्रगती होईल. श्री गणेशांना बुद्धीचे देवता असे म्हणतात. त्याच्यामुळे तुमच्या मुलांची बुद्धीही तेज होईल आणि तुमच्या आयुष्यातील किंवा मुलांच्या आयुष्यातील काही प्रश्न आहेत किंवा काही चिडचिड करतात, काही असो, ते सर्व दूर होणार आहेत. या दिवशी तुम्हाला गरिबांना हिरवे मूग, हिरवे कपडे असे काही दान करायचं आहे. त्याच्यामुळे देखील त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद देखील लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला भिजवलेली मुगाची डाळ, हिरवी मुगाची डाळ भिजवलेली असेल जर तुम्ही पक्षाला खाऊ घालू शकता, त्याचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला 21 दुर्वा म्हणजेच 21 दुर्वा तुम्हाला 7 जोड्या करून तुम्हाला श्री गणेशाच्या मंदिरात श्री गणेशांना अर्पण करायचे आहेत. असे केल्यानंतर सुद्धा आपले पती पत्नीमध्ये अजिबात पटत नाही, काही वादविवाद आहे तुमचे, ते सर्व दूर होणार आहेत.